राम राम मंडळी. परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या जिल्ह्यासाठी चालू आहे व जागा कुठं निघाल्या आहे व फॉर्म कसा भरायचा आहे व बाकी स्टेप काय आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्णपणे माहिती बघणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 352 आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. यामध्ये 320 ग्रामपंचायत क्षेत्रे आणि 32 नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. तुम्ही या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोण अर्ज करू शकतो, पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे. चला तर मग संपूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलवर सरकारी योजना, सरकारी सेवा, भरती अर्ज प्रक्रिया, नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जाणून घेत असतो. म्हणून अशी माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की दाबा. बुलढाणा जिल्ह्यातील 352 केंद्रांसाठी अर्ज. पहिला मुद्दा मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया ही जाहिरात नेमकी कशासाठी आहे. तर जसं मी मागे तुम्हाला सांगितलेलं होतं की 320 ग्रामपंचायतमध्ये 32 नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रासाठी आपले सरकार केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी अर्ज मागवण्यात आले आहे. म्हणजे एकूण 352 क्षेत्रांसाठी ही संधी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी पात्रता काय आहे. चला ती पाहूया. आता पात्रता या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी जाहिरात दिलेल्या खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वात एक नंबर, वय. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 2. शैक्षणिक पात्रता. अर्जदार किमान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC उत्तीर्ण असावा, म्हणजेच किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. 3. संगणकाचे ज्ञान. अर्जदाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये MSc IT सक्षम प्रमाणपत्र प्राधान्य देण्यात येईल. 4. स्थानिक रहिवासी. स्थानिक रहिवासी म्हणजे ज्या ग्रामपंचायतमध्ये नगरपालिका किंवा नगरपंचायत क्षेत्रांसाठी अर्ज केला जात आहे त्या संबंधित क्षेत्रात स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 5 नंबरचं उदाहरण आहे, हे मुद्दा आहे. अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि आवश्यक ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. 6 नंबरचा मुद्दा आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी. अर्जदाराने नैतिक अध्यापन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हेबाबत दोषी ठरलेला नसावा. तर एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. फक्त 12वी पास असणे म्हणजे अर्ज आपोआप मंजूर होईल असे नाही. तुम्ही ज्या क्षेत्रासाठी अर्ज करणार आहात त्या क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे ही महत्त्वाची अट आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी जाहिरात सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. आता नंतरचा मुद्दा आहे, अर्ज कधीपासून आणि शेवटची तारीख काय आहे. आता पाहूया अर्ज करायच्या महत्त्वाच्या तारखा. या अर्जाची सुरुवात 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितके
आता हा फॉर्म ऑफलाईन